असो ऐसा कोठे आठवत नाही देच भोगो दशा तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही झालं निरूप लागोने पाप पुण्य सर्व सर्व अलंकार महायोग पीठे तटे भीमनित्यं वरं पुंडरी धातो प्रियं समागत्य तिष्ठन्त महानंद लिंगं भज पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण साची या पंचक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरेतु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आत्मापुरुषा आदमापूरच्या देवदाया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण
कीर्ती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग साधकाचे मायबाप वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल भारतीय जगाचा चालक जगाचा मालक विश्वकर्ता पंढरीचा पांडुरंग त्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त संत मान्य संत जग मान्य संत देव मान्य संत जगाचे तिसरे जगद्गुरु भक्त सम्राट तुकोबरायांच्या गाथ्यातील नामप्र प्रकरणातील अभंग सेवेकरिता विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्यांना या मृत्यू लोकांमध्ये दुर्मिळ असणारे मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सोमनाथ महाराज हा मनुष्य जन्म इतका दुर्मिळ आहे आपल्याला त्याची किंमत कळत नाही जसा एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये टाळीसरशी कावळा सापडावा इतका दुर्मिळ असणारा हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झाला परंतु कळाला नाही मिळाला परंतु कळाला नाही ज्या तुकोबरायांचा अभंग ते तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनाची सार्थकता लावण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं तुकोबराय सांगतात मला जन्म मिळाल्यानंतर तो जन्म मी वाया न घालवता सदा भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवला त्याची पूजा पाठ करण्यामध्ये घालवला कशा प्रकारे सदा नाम घोष करू हरिकथा त्या भगवंताचं सदा नाम घोष केलं सदा हरिकथा केली परिणाम तेने सदा चित्ता समाधान तुकोबराय म्हणाले माझ्या जीवनामध्ये मी सदा नाम घोष केलं सदा हरिकथा केली त्या भगवंताचं नामस्मरण गेलं परिणाम माझ्या चित्ताला समाधान मिळालं त्यावेळी त्या काळातील काही उर्मट लोक असतील तुकोबरायांना विचारलं कहू तुकोबराय एवढं तुम्ही रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण केलं हरिकथा केली सदा नामघोष केलं मग फक्त समाधानच मिळालं सुख नाही का मिळालं महाराज त्यावर तुकोबराय म्हणाले सुख मिळाले ना पण सुख कसं मिळालं सुख असं एवढं तेवढं मिळालं नाही तर अलंकार रूपाने ते सुख माझ्या शरीरावर शोभून दिसायला लागलं सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार फक्त सुखच नाही महाराज त्या सुखाच्या आनंदामध्ये मी डोलायला लागलो नाचायला लागलो आनंदे निर्भर मग आता काय करायचं जीवनामध्ये सर्व मिळालं तुकोबराय म्हणाले काहीच करायचं नाही असो ऐसा कोटे आठवची नाही आता माझ्या देहाला मी विदेयी होऊन गेलो म्हणजे माझ्या देहानं जे केलं त्याचं मला पापही लागत नाही पुण्यही लागत नाही तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोने दी पाप आणि पुण्य काही लागत नाही एकंदरीत हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ ज्या निमित्तानं ज्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात आलं समस्त ग्रामस्थ कावळवाडी आत्मापूरचा राजा जगाचा चालक मालक काशी विश्वनाथाचा हा कलियुगातला अवतार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं संत सद्गुरू बाळूमामा आणि बाळूमामाच्या तेजपुंज मूर्तीनं बाळूमामाच्या पवित्र आणि पावन दरबारानं मामाच्या दरबारामध्ये चालत असलेली आजची ही अमावस्येच्या निमित्तानं असलेली सेवा तुम्ही या दरबारात आलात मला वाटतं कितीतरी भाग्य तुमचं की या दरबारात येणं कुणाचंही काम नाही बाळू मामाचा दरबार आहे हा बाळू धनगराचा दरबार आहे का साध्या सुध्याचा दरबार नाही इथं मुक्याला वाचा दिली जाते आंधळ्याला डोळे दिले जातात पांगड्याला पाय दिले जातात हा बाळू धनगराचा दरबार आहे आणि किम निमित्तानं मामाच्या दरबारामध्ये ही सेवा आयोजित करण्यात आली आजचे अन्नदाते ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा मिळाली ते आमच्यावरती नितांत प्रेम करणारे मंदिराचे पुजारी आदरणीय आमचे दीपक दादा कावळे दीपक दादांच्या माध्यमातून ही सेवा मला मिळाली त्याचबरोबर ज्यांची आज अन्नदानाची पंगत आहे ते मला वाटतं आदरणीय रामकृष्ण कायगुडे बाळासाहेब करगड साधू शेजाळ आणि महादेव माने या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा एक शीतदिले अन्न करी कोटी कुळाचे उद्धरण या मामाच्या दरबारामध्ये या चौघांनी अन्नदानाची पंगत दिली त्याबद्दल त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व गायक वादक कीर्तनकार माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय सोमनाथ महाराज राऊत आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा गोड चाल ज्यांनी गायली सोमनाथ महाराज आहेत आणि अगदी कमी दिवसामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचा मृदंग गेला जी टॉकीज मायबोली अशा अनेक टीव्हीच्या वाहिनीवरती ज्यांचा हात संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं ते माझे मोठे बंधू आदरणीय प्रमोद दादा पालवे यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा अगदी कमी दिवसामध्ये फार मोठं नाव त्यांनी महाराष्ट्रभर केलं त्याचबरोबर मृदंग क्षेत्रातले एक रत्न याच भागाचं वैभव म्हणजे जिवलग मित्र आदरणीय सौरभ दादा उकले देखील आमच्या आहेत सौरभ दादांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या गावचं भूषण मला वाटतं तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल परंतु कीर्तनकारापेक्षा जी गादी श्रेष्ठ मानली जाते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारापेक्षा ही चोपदाराची जागा मोठी आहे
ते आमचे अमोल दादा आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सोबदार म्हणून ते उपस्थित आहेत. आमचे जिंतीचे महाराज देखील आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि अतिशय ज्यांची गोड सिस्टीम आहे ते सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या कीर्तनासाठी एक विशेष उपस्थिती ज्यांची लाभली ते महाराष्ट्रातील एक नामांकित युट्यूब चॅनल ज्यांचं आहे. महाराष्ट्रभर ज्यांच्या चॅनलचं नाव आहे. सध्या अनेक चॅनल या महाराष्ट्रामध्ये कीर्तन शूट करतात, परंतु सर्व चॅनलमध्ये टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते CM के युट्यूब उद्योग संघाचे सर्व आमचे चैतन्य दादा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. खूप गोड नाव त्यांचं महाराष्ट्रभर आहे. सर्व कीर्तनकारांना सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाला प्रारंभ. विठ्ठल अभंगातून सांगतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये काय काय करा. मृत्यू लोकांमध्ये 3 वर्ग पडले जातात. एक साधूचं जीवन, सोमनाथ महाराज 2 देवाचं जीवन आणि 3 तुमचं आमचं मानवाचं जीवन. साधूचं जीवन सार्थकी लागतं भगवंताच्या नामस्मरणानं. भगवंताचं जीवन सार्थकी लागलेलं आहे. मग सार्थकी जीवन लावायचंय कुणाचं? तर तुमचं आमचं. तुमचं आमचं जीवन सार्थकी लावायचं तर ते जीवनाची सार्थकता कशामध्ये नाही. त्या जीवनाची सार्थकता तुम्हाला लावायची असेल तर महाराज म्हटले भगवंताचं नामस्मरण करा. सदा नामघोष करावं लागेल, सदा हरिकथा करावी लागेल. परंतु तुम्ही म्हणाल का हो महाराज, कधी कधी आम्हाला सांगता सदा नामघोष करा, सदा हरिकथा करा, पण करायची कुणाची? कुठल्याही देवाची सदा नामघोष करा, सदा हरिकथा करा, कुणाचंही भजन करा, देव एकच आहे. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव या विश्वामध्ये सांगितलेत, पण देव एकच आहे. देव एकच आहे कसा सांगतो तुम्हाला. आमच्या बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग आहे. बाळूमामांचं जीवन आहे आणि बाळूमामा असेच एक दिवस बकरी चारत असताना लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली की हा बाळू धनगर साधा सुद्धा नाही. धनगर कुळात जन्माला भगवंताचा अवतार येणं शक्य नाही म्हणून लोक म्हणायला लागली की हा बाळू धनगर देव असणं कुठं शक्य आहे का? मामांच्या जवळ गेले आणि मामांना विचारलं, अरे धनगर समाजात तुमचा जन्म झाला बाळू धनगर, तुम्ही स्वतःला देव म्हणून घ्यायला लागलेत. मामा म्हणाले मी देवच आहे, मी दुसरा तिसरा कोण? पंढरीचा पांडुरंग देखील मीच आहे, काशीचा विश्वनाथ देखील मीच आहे, केदारनाथचा महादेव देखील मीच आहे. मामाचे शब्द ऐकून लोकांना मान्य होय ना. ब्राह्मण कुळात जन्म घ्यायचा टाकून भगवंत कुठे धनगराच्या कुळात जन्माला येत असतो का? मामांवरती विश्वास नव्हता तर मामांची लोकांनी परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि बाळू मामांची परीक्षा घ्यायची ठरवल्यानंतर मामांची परीक्षा घेण्यासाठी काही लोक मामांच्या पाळतीवरती फिरायला लागले. आता लोकांना त्रासच झाला. त्या काळात भगवंत संताला त्रास झाला. ज्या ज्या लोकांनी त्रास सहन केला ना, परिणाम भगवंतानं त्यांचं आयुष्य सार्थकी लावलं. आळंदीचे विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा स्पर्श झाल्यानंतर लोक विटाळ समजून त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये स्नान करायचे ना. लक्षात घ्या, त्याच ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी आळंदीत आज हजारो किलोमीटरच्या रांगा आहेत. ही संतांची आळंदी बाटली जायची, त्याच ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये आज लाखो किलोमीटरच्या रांगा आहेत, लाखो लोकांची गर्दी आहे.
ज्या ज्या लोकांना त्रास झाला त्यांचं भविष्यामध्ये देवानं काही ना काहीतरी सामर्थ्य निर्माण केलेलं आहे. म्हणून त्रास झाल्याशिवाय माणूस घडत नाही. मी तर म्हणतो ज्याच्या जीवनात त्रास नाही ना त्याचं जीवनच सरळ. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे जगात असलेच पाहिजे, तरच त्या माणसाची प्रगती. तसं आमच्या बाळूमामाच्या विरोधात काही लोक गेले ना आमच्या मामाची परीक्षा घ्यायची ठरवलं की हा स्वतःला देव म्हणून मिरवतो, स्वतःला संत म्हणून मिरवतो, हा खरंच देव आहे की काय? काय नाही, बाळूमामाने सांगितलं परीक्षा घ्यायची तुमच्या पद्धतीने तशी घ्यायची तशी घ्या. आमच्या मामाची परीक्षा घेण्यासाठी काही लोक सोमनाथ महाराज पाळतीवरच राहिले. मामाने बकरी चारली दिवसभर, चिखलामध्ये भरलेले पाय जसे होते ना तसेच बारक्या पायानं मामा तळावर आले. तळावर आले, चिखलाने भरलेले पाय धुतले भितले काही नाही, जेवण केलं ना आपल्या बाजेवरती जाऊन बिछाण्यावरती लोळवले. बिछाण्यावरती पडल्यानंतर काही लोक आली, मामानं त्यांना सांगितलं तुम्हाला माझी परीक्षा घ्यायची, तुमचं ते काम नव्हतं. माझी परीक्षा कशी घ्यायची मीच सांगतो, कशी घ्यायची तशी घ्या. मामानं सांगितलं माझी परीक्षा घ्यायची ना तुमच्या पद्धतीने घेऊन टाका. पाटे 3 वाजता काशीच्या विश्वनाथाला पाटे 3 वाजता अभिषेकन स्नान घेतलं जातं. त्यावेळेस पाटे 3 वाजता माझ्या पायाला जर चिखल राहिला तर बाळू धनगर नाव परत या जगात सांगणार. एवढं सामर्थ्य माझ्या मामाचं होतं. मामाच्या पाळतीवरती लोक राहिले, काशी विश्वनाथ कुठं, पण हा बाळूमामा कुठं? आणि या बाळूमामा म्हणतो की काशी विश्वनाथाला स्नान घातल्यानंतर अभिषेक घातल्यानंतर माझ्या पायाचा चिखल निघून जाईल. चिखलानं भरलेले पाय घेऊन आमचे मामा तसेच त्या बाजेवरती झोपले. बाळूमामा बाजेवरती झोपले. काही लोक पाठराखणीलाच राहिली. मामाच्या बाजेच्या कडेनं रात्रभर लोकांनी पहारा द्यायचं ठरवलं. जशा पाठीच्या 3 वाजल्या काशी विश्वनाथाचा तिकडे अभिषेक सुरू झाला. काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये त्या भगवंताचं स्नान सुरू झालं, अभिषेक सुरू झाला. जसं काशी विश्वनाथाला स्नान घातलं आणि पाटे 3 3:30 वाजता त्या लोकांनी मामाच्या पायावली चादर काढून बघितली तर काचे सारखे असे बाळू मामाचे पाय चिखलानं भरलेले चमकत होते. ही बाळू धनगराची ताकद. फुकट नाही. कलियुगामध्ये 3 ऑक्टोबर 1882 साली जन्म झाला बाळू धनगराचा. आदमापूर भागामध्ये मामा जन्माला आले, परंतु संत जन्माला येतात, कोणाच्याही घरी येत नाहीत. सौरभ महाराज संतांचा अवतार, त्याच्यासाठी मायबाप पवित्र लागतात, आई बापाचं कुळ श्रेष्ठ लागतं. भगवंताचा अवतार होणं एवढं कोणाच्याही घरी भगवंत जन्माला यायला मूर्ख नाही. बाळूमामाचा जन्म ज्या कुळात झाला, आई सुंदराबाई वडील मायप्पा. सुंदराबाई आप्पाच्या वाडीची हालसिद्धनाथाच्या दरबारात सेवा करणारी लहानपणापासून हालसिद्धनाथाच्या दरबारात सेवा केली, बागडली. आप्पाच्या वाडीपासूनच परमार्थाची परंपरा त्या सुंदराबाईच्या गावाकडे होती. मामांचा पोटी ज्या सुंदराबाईच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला ती सुंदराबाई एवढी साधी सुधी नाही. आप्पाच्या वाडीच्या त्या हालसिद्धनाथाची निष्ठावान भक्त हालसिद्धनाथाच्या दरबारात एक दिवस गेली. हालसिद्धनाथा लग्न झालंय, आता तुझ्या दरबारात मला दुसरं तिसरं काही नकोय. दुसरं तिसरं मला काही नकोय. तुझ्या दरबारात लहानाची मोठे झाले, आतापर्यंत तुला काही मागितलं नाही. हालसिद्धनाथा हे अप्पा हालसिद्धनाथाला सांगितलं द्यायचंच जर असेल दरबारामध्ये सुंदराबाईनं मागितलं की आप्पा या भगवंता तुझ्यापर्यंत आतापर्यंत काहीच मागितलं नाही, जर द्यायचं असेल ना ऐसा पुत्र दे गुंडन त्याचा तिही लोकी जय. मला असा पुत्र दे ज्याचा 3 लोकांमध्ये झेंडा लागेल. हालसिद्धनाथाच्या दरबारामध्ये मागितलेली मागणी म्हणून बाळूमामांचा वडील मायप्पा आणि आई सुंदराबाई यांच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांचा जन्म झाला. लहानपणापासूनच विचित्र विचित्र खोड्या करणारे हे बाळूमामा लहान वयामध्येच भगवंताच्या नामस्मरणाचं वेड. शेवटी भगवंताचा अवतार आहे, परंतु संत अवताराला आल्यानंतर भगवंत अवताराला आल्यानंतर ते लोकांना सांगून कधीच येत नसतात. गुप्तपणे अवतार त्या बाळूमामाचा झाला आणि मामाचा अवतार झाल्यानंतर चहूकड आनंद. बाळूमामाचा अवतार झाला. लहान वयात बाळूमामानं खोड्या माड्या करायला सुरू केलं. दुसरी पोरं खेळायला गेली विटू दांडू म्हणजे आमचे बाळूमामा बाबळीवर चढून बसायचे. निष्ठेनं सेवा करणारा बाळूमामा आई वडिलांना वाटायला लागले एक पोरग झाले, परंतु विचित्र दिसते. गावामध्ये चर्चा व्हायला लागली, मायप्पा
तुझा बाळू साधा सुद्धा नाही रे सुंदराबाई, तुझा बाळू साधा नाही, खोड्या करतो, गावामध्ये खेळ विचित्र आणतो, तुझा मुलगा काट्यावर झोपतो, आईला वाईट वाटायचं, आईचा अंतकरण आहे लेकुराचे हित वाहे माऊलीची, आईचा अंतकरण आहे वाईसी कळवळ्याची जाती, आईला वाईट वाटायचं माझा बाळू वायाला गेला, माझा बाळू वायाला गेला, माझ्या बाळूच्या जीवनामध्ये काय होणार कोणाच ठाऊक, काम करत नाही, धंदा करत नाही, सर्व गाव राग राग करतय. मामाचं लहान जीवन आहे, जीवनामध्ये बाळू मामा ज्यावेळेस फिरायला लागले, गावाच्या बाहेर जायचे, एक एक दिवस गावातच येत नसे, दोन आईला फार चिंता, माझा बाळू कसा असेल, कुठं असेल, काय करत असेल, सुंदराबाईचं जीवन चिंतेमध्ये जायला लागलं. असं झाल्यानंतर गावातल्या काही लोकांनी सांगितलं, हा बाळू असा जाग्यावर यायचा ना, याला मांत्रिक बोलवा, याच्यावर काहीतरी जादूटोणा झाला. मायप्पानं बाळू मामाला ठीक करण्यासाठी अनेक तांत्रिक आणले, मांत्रिक आणले आणि मामा समोर उभा केले. मिरचीचा धूर मामाला द्यायला त्या तांत्रिकांनी सुरू केलं, याला झोटिंग लागला. मामाला झोटिंग लागला म्हणून ते तांत्रिक मिरच्याचा धूर द्यायला लागले आणि हातामध्ये आसूड घेतला. तसा वादीचा आसूड हातामध्ये घेतला, जसा बाळू मामाच्या पाठीवरती त्या आसाडाचा ठोका टाकला. ठोका टाकल्याबरोबर वळ बाळू मामाच्या पाठी उमटायचं, ज्या मांत्रिकाच्या पाठीवर उमटा, मांत्रिक चक्रावून गेला. त्याला समजलं की हे लेकरू साधं सुद्धा नाही. मामाचं दर्शन घेऊन तिथून पुढे तो निघून गेला. लहान वयातच बाळूला या मांत्रिकापासून काही परिणाम होईना म्हणून मामाच्या आई वडिलांचं जीवन चिंतेत जायला. मग आता काय करायचं लोकांनी सांगितलं, या बाळूला इथं ठेवू नको, कोणाच्या तरी घरी कामाला धाड. लहान वय, आमच्या मामाला कोण कामाला घेणार. सर्व चर्चा झाली की मायप्पाचं पोरग बिघडलंय, येडं झालंय, खुळं झालंय. या बाळूच्या जीवनामध्ये आता काही नाही. सर्वजण या बाळू मामाला नावं ठेवायला लागली. लहान वयात आमचे बाळू मामा मायप्पानं उचललं चंदूलाल शेटजींकडे. शेटजी, हा माझा मुलगा बाळू तुमच्याकडे घरगडी म्हणून कामाला ठेवून घ्या. चंदूलाल शेटजीला सांगितल्यानंतर चंदूलाल शेटजी म्हणाले, मायप्पा माझ्या घरी काम नाही, तुझ्या पोराची चर्चा एवढी झाली की ते खुळं झालंय, बिघडलंय, गावामध्ये वन वन भटकत असते, तुझं पोरग काय करणार माझ्या इथं काम, घरीच काही केलं नाही त्यानं. पाया पडतो शेटजी, माझ्या एकुलत्या एका पोराला तुमच्याकडे कामाला धाडायला आलोय, त्याला कामाला ठेवून घ्या. नाही होई करताना चंदूलाल शेटजी आणि मायप्पा घराच्या बाहेर आले. दारामध्ये एक गाय बांधलेली होती. दारामध्ये बांधलेली गाय, त्या गायीला डॉक्टरही काही करत नव्हता, वैद्य काही करत नव्हता. आमचे चंदूलाल शेटजी थकून गेले, ही गाय जाणार आता. मरायला टिकलेली गाय, जिनं अन्नाचा कण खाल्ला नाही, ती एक 7-8 वर्षाच्या लेकराच्या हातून जर घास खात असेल तर त्या चंदूलाल शेटजीला वाटलं की हे लेकरू साधं सुद्धा नाही. अरे मायप्पा, ज्या गायीनं 8-10 दिवसापासून अन्नाचा कण खाल्ला नाही सोमनाथ महाराज, तीच गाय आज या लहान लेकराच्या हातून एवढं अन्न खायला लागली. जी गाय मरायला टेकली होती ती तंदुरुस्त व्हायला लागली. नक्कीच हे लेकरू साधं सुद्धा नाही. मायप्पा, याला माझ्याकडे कामाला ठेव. नको म्हणणारी चंदूलाल शेटजी त्यांना बाळू मामाला कामाला ठेवून कामाला ठेवून घेतल्यानंतर बाळू मामा काम करायचे निष्ठेनं. भगवंताचं नामस्मरण, आपल्या गोठ्यामध्ये एक रूम दिली, त्या गोठ्यामध्ये राहायला लागले. बाळू मामा गोठ्यामध्ये राहत असताना आमच्या मामानं जेवणासाठी एक मामाला ताट दिलं होतं आणि ते ताट दिल्यानं त्या ताटाला एक छिद्र होतं आणि ते ताट मामा जेवण करायचे, स्वच्छ धुवून आपले व्यवस्थित एका गोठ्यामध्ये जागेवर ठेवायचे. दिलेल्या ताटाची स्वच्छ पूजा वगैरे करून ते व्यवस्थित ठेवायचे. आणि एक दिवस त्या चंदूलाल शेटजीची आई रात्री 11, 11:30, 12च्या सुमारास गोट्याच्या कडनं फिरत होती. तिला बाळू मामाच्या गोट्यातून एक असा दिव्य प्रकाश झाला. भव्य दिव्य प्रकाश जाणवल्यानंतर त्या माईनं जवळ गेलं, पाहिलं त्या ताटामधून त्या मारुती समाजाचं भगवान महावीरांचं दर्शन त्यांना त्याच्यामध्ये. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर सकाळ ती आई उठली, चंदूलाल शेटजीला कडे गेली, म्हणाली, शेटजी, अरे चंदूच्या बाळाला आपण ते ताट खायला दिलं, त्या ताट साधं सुद्धा नाही, त्या ताटामध्ये मला भगवान महावीराचं दर्शन झालं. चंदूलाल शेटजीने बाळू मामाला बोलून घेतला, अरे बाळू, आज बाजारातून तुला नवीन ताट आणलं, हे ताट तुला घे. मला नवीन तुमचं ताट नकोय, माझं फुटलेलं जुनं ताट मला राहू दे. असं काय करतोस, हट्टाला भेटतोस की काय? हे नवीन ताट तुला घेऊन जुनं माझं मला देऊन टाक. शेटजी, मला तुमचं नवीन ताट नकोय, काहीच नकोय. रागाच्या भरामध्ये त्या चंदूलाल शेटजीच्या आईनं घरातून जाऊन ते बाळू मामा जेवायचं ताट आणलं. मामाचं ताट आणलं, स्वतःच्या ताब्यात घेतलं. ताब्यात ताट घेतल्याबरोबर रक्ताने डोळे लालीलन झाले, हातातील काठी धनदिशीक जमिनीवर आदळली. चंदूलाल शेट्टीला सांगितलं, मला तुमच्या कामाची गरज नाही, मी कोणी साधा सुद्धा नाही, फक्त त्या ताटाची मनोभावे पूजा करा. तुमच्या दारात जो येईल त्याला कोरभर भाकरन तांब्यावर पाणी द्या, आयुष्यात तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाळू धनगरानं त्या चंदूलाल शेटजीला एक दिली.
ते सांगून आमचा मामा हातातली काठी आपट्यात दन 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 आदमापुराच्या दिशेने निघाला. गावाकडे आल्यानंतर बाळूमामाने अशी चित्र चमत्कार सुरू करायला सुरू केले. बाळूमामाचा अवतार साधा सुद्धा नाही, रिद्धी सिद्धी कशा प्राप्त झाल्या. मामाने बकरी पाळायची ठरवलं. आई वडिलांना सांगितलं मला कुणाच्या घरी कामाला राहायचं नाही. स्वतः मामा गावाकडे आले, बकरी घेतली आणि बकरी वळायला लागली. वारुळातून अवतार झालेले या बकऱ्यांचा मुख्य जीवांचा प्राण आमच्या मामानं वाचवायला सुरू केला. रानो रान मरानो माळ या बकऱ्यांची सेवा करत मामा विरायला लागले. बकरी फिरवत असताना एक दिवस असाच आमचे मामा, दुष्काळ पडला होता नागकोळ ज्या भागामध्ये बकरी चारत, त्या भागात दुष्काळ पडला होता, पाण्याची भरपूर टंचाई होती. बकरी चारत असताना मामाला असेच दोन साधू संत भेटले. भगव्या वेशामध्ये फिरणारे दोन महान संत होते. मामाच्या जवळ गेले आणि म्हणाले, अरे बाळा, खूप वेळापासून तहान लागली, पिण्यासाठी पाणी मिळत नाही, या भागात कुठंच पाणी नाही. अरे बाळा, खूप तहान लागली रे, पाणी हवंय. मामाने सांगितलं इथे एक विहीर आहे, पण त्या विहिरीतून पाणी तुम्ही काढणार कसं? आजही तुम्ही त्या भागात गेलात तर अवघड विहीर नावाची विहीर ती प्रसिद्ध आहे. त्या विहिरीच्या जवळ आमचे मामा गेले, हातातला कमंडलू घेतला. एक कमंडलू खाली उतरून पाणी भरून आणलं, त्या ऋषीला दिलं. त्या ऋषीनं एक कमंडलू प्यायला, पाणी भागलं नाही. शेवटी भगवंतच देवदूतच बाळमामांचा परीक्षा घेण्यासाठी आले होते. दर्शनात पाणी आणलं. पाणी आणून दिल्यानंतर एक कमंडलू पिलं, 2 पिले, 4 पिले, 5 पिले. मामा 10 परसाच्या विहिरीवर खाली जायचे, पाणी आणायचे. त्या देवदूतांचं पोट भरणं, मामाचं कपडे अंशी घामाने ओली झाली, उन्हाचं वातावरण होतं. उन्हाळ्यात मामानं पाणी खाली जावं, वर यावं, अवघड विहीर आहे. पाणी आणायचं, पाणी न्यायचं, असं करता करता 10 वेळा 20 वेळा त्या साधू संतांना पाणी आणलं. पाणी पाजल्यानंतर त्या साधू संतांना आशीर्वाद दिला. अरे बाळा, आम्हाला पाणी पियायचं नव्हतं, आम्हाला तहान लागली नव्हती, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो मामा. अरे ए बालका, ए बाळू, या कलियुगामध्ये जर भगवंताचा अवतार जर कोण असेल तर तू. आजपासून तू जे बोलशील ते सिद्ध होईल, तुला वाचा सिद्धी प्राप्ती होईल. आशीर्वाद बाळूमामाला त्या साधू संतांनी दिला. हा बाळूमामाचा दरबार इतका साधा सुद्धा नाही. इथं मुक्याला वाचा, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय देणारा हा बाळू धनगराचा दरबार आहे. मामाच्या दरबारात जर सेवा करशील तरच मेवा खाशील, ह्या बाळूमामाचं वाक्य इथं नीती लागती. बाळूमामाने आरतीमध्ये सांगितलंय, नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामाच्या संगत. बाळूमामाच्या दरबारामध्ये नीतीनं वागशिला, नीतीनं राहशिला तरच या कलियुगात सुखानं खाशीला. या बाळूमामाचं वाक्य आहे. अरे या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी जावा, तुमच्या टाच खाली मी हाय असं समजा, पण नीतीनं वागशिला तर बाळू धनगराची साथ तुम्हाला कायम राहील. हे बाळूमामाचं वाक्य आहे. एवढं साधं सुद्धा जीवन नाही माय बाप. बाळूमामाच्या संगतीत अनेक जण राहिले. सध्या संगत फार मॅटर करते महाराज जीवन घडण्यासाठी. संगतीनं सौरभ महाराज जीवन घडत असतं, संगतीनं जीवन बिघडत असतं. आपण कुणाच्या संगतीत राहतो हे जीवन घडवण्याचं काम आहे. 2 मिनिटांमध्ये दृष्टांत सांगतो, संगत कशी असावी माणसाची. एक जण असा मिठाईवाला होता. 2 मिनिटं लक्ष द्या. क्वालिटी पेढे वगैरे असं त्याचं मिठाईचं शॉप होतं. गोड गोड प्रकारचे पेढे बनवायचा, बाजारामध्ये जाऊन विकायचा. आणि एक दिवस तो असाच तुमच्या करमाळ्यासारख्या बाजारपेठेमध्ये पेढे विकण्यासाठी गेला. 2 मिनिटं बघा, संगत कशी मॅटर करते माणसाच्या जीवनामध्ये. पेढे विकण्यासाठी बाजारपेठेत गेला आणि पेढ्याचा आपला स्टॉल लावला, पेढे विकायला बसला. आता तो पेढे विकायला लागला की म्हणायचा, पेढे लय गोड आहेत, पेढे लय छान आहेत, पेढे खूप मस्त आहेत, पेढे खायला या, पेढे घ्यायला या. आणि त्याच्या शेजारी उंदराचं औषध विकणारा बसला होता. तो म्हणायचा, खाल्लं की मरते. आता तुम्ही सांगा, पेढे लय गोड आहेत म्हणलं की तिकडून तो म्हणायचा, खाल्लं की मरते. पेढ्याला गिराईक लागल का? गिराईकच नाही. सकाळपासून त्याचं दुपार झाली, 3 वाजत आल्या तरी पेढा ते गोड आहेत म्हणलं की इकडून म्हणायचं, खाल्लं की मरते. पेढ्याला गिराईकच लागल. माझा एक जणाला त्यानं फोन केला आणि विचारलं, काय झालं सकाळपासून? आज एक भवानी सुद्धा झाली नाही, मी पेढे विकायला बसलो, माझ्या पेढ्याची भवानी पण होईना, काय झालं असेल बरं? तर तो म्हणला, तू संगतीत कुठं बसला पेढे विकायला? तो म्हणला, काय नाही, शेजारी उंदराचं औषध विकणार बसलंय. तो म्हणला, पेढे जर विकायचे असतील तर उंदराच्या औषधाच्या वल्यात नाही, मिठाईवाल्याच्या गल्लीत जाऊन बस, तुझे पेढे अर्ध्या तासात संपल्याशिवाय राहणार नाही. तसं आयुष्यामध्ये, जीवनामध्ये मानवानं संगत चांगल्या मित्राची असावी. कारण जीवन घडणं आणि बिघडणं हे संगतीवर अवलंबून असतो. विठ्ठल. मग संगत कुणाची करावी? आमच्या ज्ञानोबरायांना हरिपाठामध्ये सांगितलं,
जीवनामध्ये संगत चांगली असावी, संगतीने माणसाचं जीवन घडत असतं. त्याची घडावी संगत कोणाची संगत करावी महाराजांनी सांगितलं, संतांची संगत, ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे त्याची संगत असावी. आमच्या मामाचा तळ असाच, आमचे मामा फिरत फिरत अवघड विहिरीतून त्या संतांना पाणी पाजून पुढे आले. फिरत फिरत असताना बाळू मामाला आईवडिलांनी ठरवलं मेंढ्या घेऊन द्यायच्या. मेंढ्या घेऊन दिल्यानंतर आमचे बाळू मामा बकरी राखायला लागले, परंतु बकऱ्याकर ही मन लागे ना. पंढरपूरला जायचे, वारी करायचे, निष्ठेने भगवंताची सेवा करणारे बाळू मामा आईवडिलांनी ठरवलं की या बाळूला आता सुधारणा होत नाही, याचं लग्न केलं पाहिजे. लग्न करायचं ठरवल्यानंतर बाळू मामासाठी मुलगी पाहिली बहिणीची. गंगूबाईच्या मुलीशी लग्न लावायचं ठरवलं. बाळू मामांच्या पत्नीचं नाव सत्यवा. सत्यवा सोबत आमच्या मामांचं लग्न लावायचं ठरवलं. लग्नाचा दिवस आला आणि बाळू मामाने सांगितलं मला लग्न करायचं नाही, मला या जीवनामध्ये माझं जीवन सर्व माझ्या मेंढ्यासाठी, माझ्या समाजासाठी, संतांचा अवतारले की समाजासाठीच असतो. बाळू मामाने सांगितलं मला लग्न करायचं. आई वडिलांनी आईने सांगितलं बाळू तू लग्न नाही केलं तर मी माझा जीव देईल. आईच्या इच्छेसाठी मामाने लग्न करायचं ठरवलं. आणि ज्या दिवशी माझं लग्न लावाल त्या दिवशी या सत्यवाच्या बापाचं मड माझ्या मांडवातून गेल्याशिवाय राहणार नाही, बाळू मामाने त्या टायमाला सांगितलं. ज्या दिवशी मामाचं लग्न झालं त्या दिवशी सत्यवा आई साहेबाचे वडील. साधा सुद्धा हा बाळू मामा नाही हो. या बाळू मामाच्या दरबारात जे बोलल ते खरे. त्या काळामध्ये डॉक्टर असायचे. आमच्या बाळू मामाला डॉक्टर म्हणून बघितलं जातं, बाळू मामाला वैद्य म्हणून बघितलं जातं. एक टायटल सॉन्ग आहे, सर्वांनी हात वरती घ्या, 2 मिनिटं आपल्याला मामाचं भजन करायचं. बाळू मामा
सुरेवड गाणं ज्यांचं आहे ते कलाकार आहे दिग्गज सतीसाठी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून मानवी जीवनाची प्रतिपाद्यता विषय सांगतात. तुकोबाराय सांगतात हे जीवन मिळाल्यानंतर हे जीवन सार्थकी लावा. मग हे जीवन सार्थकी लावणं एवढं सोपं आहे का? आमच्या तुकोबारायाचं जीवन सार्थकी लागलं का हो? तुकोबारायांना त्रास झाला नाही का? जगद्गुरु तुकोबारायाचं जीवन पाहायचं झालं तर तुकोबारायाने स्वतःच्या जीवनामध्ये काही केलं नाही अशी म्हणणारी अनेक आहेत. पण आमच्या तुकोबारायानं स्वतःचं जीवन स्वतःच हा देह परमार्था करता झिजवलं ते तुकोबाराय साधेत का हो? पंचमेध गात्याचं ज्यांनी निर्माण केलं ते आमचे तुकोबाराय आहेत. आमच्या तुकोबारायांचं नाव झालं का झालं बरं? अहो आज जगद्गुरु तुकोबारायांचा पंचमेध गाथा ज्या माणसानं देहूमधील इंद्रायणीमध्ये बडवलं त्या तुकोबारायांच्या गाथ्याचं ज्यांनी नास्तिकपणा केलं त्या तुकोबारायांचा गाथा फेकून दिला. आमच्या तुकोबारायांना त्रास नाही का झाला? चांगलं जीवन जगात त्रास आहे, चांगलं जीवन जगत गेला त्रास होणार आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. आई वडिलांना लहानपणीच देहांत प्रायचित्त घेतलंय महाराज. चौघ भावंड आहेत. लहान लहान वये हो आमचे ज्ञानोबाराय असतील मुक्ताई असेल ज्ञानोबारायांचं लहान वयन लहान वयामध्ये आई वडील देहांत प्रायचित्त घेऊन या मृत्यूलोकात चंद्यंत्र संपून गेलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या जीवनातील प्रसंग ज्ञानोबारायांची आमच्या दिवस मांड खायची व्यक्त केली. कोणती एक बहीण आहे, 3 भाऊ आहेत. सिद्ध बेटामध्ये छोटीची एक कुटी टाकून ते राहत आहेत. आजही आळंदीत आला तर सिद्ध बेटात ती कुटी पहा. छोट्याशा झोपडीमध्ये आमच्या ज्ञानोबारायांचं जीवन आहे. एक दिवस मुक्ताबाईने इच्छा व्यक्त केली की मांड खायचे रे दादा. मांड खायची इच्छा व्यक्त केलेली मुक्ताबाई ज्ञानोबारायांजवळ गेली. ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबा हे दादा मला मांड खायचंय रे. ज्ञानोबारायाने मागचा पुढचा विचार न करता गावामध्ये आळंदी गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी आमचे ज्ञानोबारायन निवृत्तीनाथ दादा निघाले. तर ते मांड तुम्ही खाल्लं की नाही मला माहित नाही, परंतु ते मांड भाजण्यासाठी एक असं खापर असावं लागतं बघा. खानदेश भागात आणि आमच्या ज्ञानोबारायानं गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर काही घरांमध्ये पीठ मागितलं, कुणी दिलं, कुणी वेळं वाकडं बोललं, कुणी पीठ दिलं, कुणी दिलं. लहान वय आहे, अगदी 14-15 वर्षाचे आमचे ज्ञानोबाराय आहेत. हातामध्ये पाठीमागं झोळी अडकवली, त्या झोळीत छोटंसं पीठ आणि पाठीमागं एक मर्क म्हणजे खापर घेऊन ज्ञानोबाराय बाहेर. संन्यासाची पोरं ही संन्यासाची पोरं आळंदीत येऊन का आळंदी बाटवायची ठरवली का? संन्यासाची मुलं आहेत, तुम्ही काही चुकलं असेल तर माफ करा. ज्ञानोबाराय म्हणायला लागले काही चुकलं असेल आमचं माफ करा. अरे माफ करा. घोड्यावरून ज्ञानोबारायांच्या छातीमध्ये लात मारली. ज्ञानोबाराय जमिनीवर पडले. विश्वाची माऊली आहे जमिनीवरती कोसळलेले आमचे ज्ञानोबाराय विसोबा खेचर खाली उतरले. पिशवी पाहिली, ती झोळी पाहिली. झोळीमधलं ते पीठ घेतलं आणि जमिनीवर वतलं, फेकून दिलं ते पीठ. परत गोळा करून नेतील म्हणून पायानं विस्कटून टाकलं. पायानं ते पीठ विस्कटून टाकलं. पीठ विस्कटून टाकल्यानंतर आमच्या ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. इकडून एका बहिणीला साधं मांड खाऊ घाली शकत नाही. त्या विसोबा खेचरानं पीठ फेकून दिलं. ते खापर आणलेलं खापर फोडून टाकलं. विश्वाची माऊली ज्ञानोबाराय आहेत, परंतु राग आलाय, वय लहान आहे. तिथून ज्ञानोबाराय घरी आले. कुटी जवळ आलेले ज्ञानोबाराय आणि घरी आल्यानंतर कुटीमध्ये गेले. आपल्या ताटीमध्ये गेले. आपल्या ताटीचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये रडत बसले. त्या विश्वाच्या माऊली आहे, या अनाथाची माय या जगामध्ये होऊन गेली ती म्हणजे आमची ज्ञानोबाराय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जगामध्ये कुठल्याही पुरुषाला किती पदव्या दिल्या असतील मला माहित नाही. या जगामध्ये अनेक संत झाले, अनेक पुरुष झाले, अनेक महापुरुष झाले, परंतु या जगामध्ये एक पुरुष असा होऊन गेला, आई म्हणून हाक मारणारा एकमेव जगाच्या पाठीवर पुरुष होऊन गेला. त्याचं नाव आहे विश्वमाऊली ज्ञानोबा. कुठल्याच संताला आई म्हटलं जात नाही, भगवंताला आई म्हटलं जातं, परंतु काही देवांना सुद्धा आई म्हटलं जात नाही. जगाच्या पाठीवर एकमेव पुरुष होऊन गेला ज्याला माईची पदवी मिळाली, आईची पदवी मिळाली, ती ज्ञानोबा. लहान वयामध्ये रागाला गेलेले आमचे ज्ञानोबाराय रागाच्या भरामध्ये ताटीच्या आतमध्ये गेले. ताटीचा दरवाजा लावून घेतला ना, रडायला लागले. ज्ञानोबारायांना ताटीतून बाहेर काढण्यासाठी आमचे सोपान काका गेले. हे दादा नाही रे मिळू दे मांड, आम्हाला नकोय मांड, आम्हाला नाही खायचं. डबडबलेले डोळे सोपान काकाचे ज्ञानोबाराय बाहेर आले नाहीत. निवृत्तीनाथ गेले. अरे राजा, विश्वाची माऊली व्हायचंय तुला, जगभर बाहेर आले नाही. पण या जगामध्ये बहिणीची वेडी माया त्या मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना दाखवून दिली, या जगाला दाखवून दिली. बहीण आणि भावाचं नातं कसं असावं. लहान वयातली मुक्ता आमची 8-9 वर्षाची
अगदी 8-9 वर्षाची आमची मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या ताटी जवळ गेली. ताटी जवळ गेली, ज्ञानोबराय आत रडतायत. काय म्हणाली आमची मुक्ता ज्ञानोबरायांना? कल्पना मागे सारा अगदी 7-8 वर्षाची मुक्ता त्या ताटीच्या दरवाजाच्या खिडकीमधून, छोटीशी खिडकी होती त्याच्या जवळ गेली. तोंडाला हात लावून रडत असणारे आमच्या ज्ञानोबरायांना मुक्तानं पाहिलं. ज्ञानोबराय, ए दादा, मला तुझं काही नकोय, मला मांड नकोय, नाही मिळालं नकोय मला मांड, ते खापर भाजण्यासाठी. अरे असं येण्यासारखं करतात का? ताटीचा दरवाजा लावून कुठं आत बसतात का? तुला विश्वाची माऊली होय त्या जगाला ज्ञानेश्वरी सारखा उपदेश द्यायचा आमचे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय जवळ मुक्ताने खिडकीतून जावं म्हणावं, दादा ताटीचा दरवाजा उघड. कुणाचंही न ऐकणारे ज्ञानोबराय फार हट्टी आहेत. बालवय लहान वयातले ज्ञानोबराय मुक्ताचे एका हाकेसरशी बाहेर आले. ताटीचा दरवाजा उघडला, ही ती बहिणीची ताकद आहे. डबडबलेल्या डोळ्याने ज्ञानोबराय बाहेर आले. प्रसंग 2 मिनिटं डोळ्यावर आला. ज्या मुलांना आई वडील लहान वयात असे झोपेमध्ये टाकून गेलेले आहेत, चौघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतो. त्या काळातील कर्मठ लोकांना ज्ञानोबरायांना त्या गावामध्ये राहून दिलं नाही, सिद्धमेटामध्ये जावं लागलं. चौघांच्याही डोळ्यामध्ये पाणी. आमचे ज्ञानोबराय बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं की माझ्या मुक्ताला साधं मांड घालू शकत नाही. विश्वाची माऊली आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, साधा सुद्धा नाही. मांडच खायचंय मुक्ता तुला, आज तुला मांड खायला घालायचं. स्वतः जमिनीवरती आडवे ज्ञानोबराय झाले. पोटातील जठराग्नी प्रयोग केला, स्वतःची पाठ अशी तव्यासारखी लाल बुंद केली. विश्वाचा मालक आहे, साधीसुधी ताकद नाही ज्ञानोबरायाची. या जगामध्ये अनेक संत झाले, परंतु आनंदाची माय, या जगामध्ये आनंदाची माय म्हणून 2 व्यक्तीकडे बघितलं जातं. एक ज्ञानोबराय आणि 2 आनंदाची माय सिंधुताई सपकाळ. ज्या सिंधुताई सपकाळांना घरामध्ये कधी नवऱ्यानं नीट वागवलं नाही, ज्या दिवशी नवऱ्यानं हकलून दिलं त्या दिवशी बापाच्याकडे गेली. सिंधुताई सपकाळ एक महिला कशी असावी आदर्श त्याचं उदाहरण आहे. तिथं गेल्यानंतर नवऱ्याच्या घरून हकलून दिल्यानंतर आमची सिंधुताई मायबापाकडे गेली. आईने सांगितलं, बापानं सांगितलं, दिली त्या दिवशी आम्हाला मिळाली. त्या सिंधुताईचा सपकाळचा आई वडिलांना कधी वाटलं नाही की आपली मुलगी आपल्या घरी असावी. आई बापांना सांगितलं, ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी आमच्यासाठी तुम्ही. आई वडिलांना हकलून दिलं, पोटामध्ये गर्भ आहे. आता कुठेतरी जायचं, मरायचं म्हणून ठरवलं. भीक मागत ती सिंधुताई महाराज बागामध्ये फिरायला लागली. रात्री मसनवाट्यामध्ये गेली आणि मसनवाट्यामध्ये सावळल्यानंतर जे पीठ ठेवलं जातं ना, त्या पिठाची भाकरी प्रेतावर भाजून त्या सिंधुमाईनं खाल्ली. परिणाम पोटामध्ये गर्भ. एका गोशाळेमध्ये गेली जिथं 5-25 गायी होत्या. पोटामधला गर्भ, त्या बाळाच्या जन्माची वेळ झाली, बाळाचा जन्म होणार. सिंधुताईनं त्या गायींच्या जवळ आपलं अंग टाकून दिलं. सकाळी उठून डोळे उघडले तर सिंधुताईला वाटलं, मी मेले, माझा जन्म कुठं होता, मी काय झाले, मरून गेले. सिंधुताईनं पाहिलं की ती गाय, गोमाता एवढी साधी सुधी नाही, एक गाय त्या सिंधुताई जवळ उभा होती, बाकीच्या गायी पलीकडे होत्या आणि ते लहान लेकरू त्या सिंधुताई जवळ उभा होता. ते लेकरूचा गर्भ शेजारी जिवंत लेकरू, ती गाय त्या लेकराजवळ उभा होती. बाकीच्या गायींपासून त्याचं सिंधुताईचं बाळाचं रक्षण करत होती त्या गायीची. या जगामध्ये माझी तरुणांना एक विनंती, तुम्ही 2 गोष्टी नक्की करा. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलात, सयारा बघून, सयारासारखा पिक्चर बघून आपलं आयुष्य वायाला घालवू नका. कधीतरी
छत्रपती शंभूराजांचा छावा बघा, कधीतरी छत्रपतींचा इतिहास वाचा, कधीतरी अहिल्यादेवींचा इतिहास वाचा. मावा खाऊन आणि दारू पिऊन आणि ह्याला त्याला 4 शिव्या देऊन आपलं जीवन वाया घालवण्यापेक्षा कधीतरी या समाजासाठी आपल्या धर्मासाठी जीवन आपलं व्यतीत करा. काय झालं, सोमनाथ महाराज सयारा नावाचा एक पिक्चर आला, ते फिल्म बघून लोक रडायला लागली, मुलं रडायला लागली. सयारा बघून रडण्यापेक्षा कधीतरी आपल्या बापाचं कष्ट बघून रडा. पिक्चर एक फिल्म इंडस्ट्री ती, त्याच्यामध्ये काही दाखवलं जातं. बघायचे असतील पिक्चर तर 1982 साली रिलीज झालेला आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा संत तुकाराम नावाचा पिक्चर बघा. तुकोबाचं चरित्र कधीतरी आत्मसात करा. त्या सिंधुताईचं जीवन सांगतोय, 2 मिनिटं लक्ष द्या. त्या सिंधुताईला त्या गायीनं वाचवलं. सकाळी पाहिलं आपलं बाळ जिवंत नाही, आपण जिवंत नाही, आपल्याला वाचवलं कोणी? गोमातेनं. ज्या गायीनं आपल्याला वाचवलं, इथून पुढचं आयुष्य त्या गायीसाठी, त्या स्त्रीसाठी जगायचं ठरवलं. परिणाम ज्या सिंधुताईचा जन्म, ज्या मुलीचा तिच्या जन्म एका गोशाळेमध्ये झाला, ती आज हजारो मुलींची आणि हजारो गायींची आई झाली. ही साधू संतांची ताकद. जगामध्ये 2च विश्वाची माऊली होऊन गेले, दोघांनाच आई अनाथाची माय म्हटलं जातं. एक आमचे ज्ञानोबा आहे आणि 2 सिंधुताई संत आहे. ही महान लोक होऊन गेली, यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आला. कधीतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार आपल्या जीवनामध्ये असावा. तरुण मुलींना माझी विनंती आहे, कीर्तनामधून काही नाही घरी घेऊन जात आलं तरी 2 गोष्टी घेऊन जा. ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या तरुण्यामध्ये त्यांचा पती गेला, पती गेल्यानंतर आजची महिला रडत बसते, परंतु आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीनं पाठीला ढालन, हातात तलवार घेऊन युद्धासाठी रणांगणाची स्त्री जन्माला आली. त्या शिल्पीतून पवित्र कुळातून आपला जन्म आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कुळात. अहिल्यामाईंचं जीवन आपल्या कधीतरी जीवनामध्ये आत्मसात करा. अहिल्यादेवीचा पती तारुण्यात वारला, तिनं अनेक राजे महाराजांना पेशव्यांच्या काळामध्ये युद्ध करून हा हिंदू धर्म स्थापित केला. धर्माची परिकाष्ठा ज्यांनी जपली, तो धर्म आज आपल्याला जपायची वेळ आली. हिंदू धर्म जपणं काळाची गरज आहे. तरुणांना माझी विनंती, 2 गोष्टी जपा. एक घरातली आई आणि दारातली गाई. आपल्या गोमातेचं रक्षण करा. माझी तुम्हाला सर्वांना विनंती, आपल्या दारात एक तरी गावरान गाय असली पाहिजे. ज्या गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव आहे, त्या गायीचं जीवन एकदा आत्मसात करा. ती गायी वाचली पाहिजे. कत्तलखान्यामध्ये जाणारी गायी ज्या दिवशी हा तरुण वाचवेल, त्या दिवशी हिंदू धर्माची पुन्हा स्थापना झाल्याशिवाय राहणार. आयुष्यामध्ये 2 गोष्टीचे रक्षण करा. हिंदू धर्मावरती आज अतिक्रमण व्हायला लागली, धर्मांतरण व्हायला लागली, आपला धर्म सुरक्षित राहिला नाही. सनातन धर्माची परंपरा संपुष्टीत आणण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, परंतु आपल्याला धर्म टिकवायचा आहे. आपले जाती जातीमध्ये वाद लावणारे नकोत, तर आपल्या धर्माचं रक्षण करणाऱ्या लोकांना साथ. आयुष्यामध्ये तरुणांना विनंती आहे, 2 गोष्टीचं रक्षण करा. घरातली आई आणि दारातल्या गायीचं रक्षण तुम्ही ज्या दिवशी कराल, त्याच दिवशी तुम्ही छत्रपती झाल्याशिवाय राहणार. काही नाही, कलियुगामध्ये तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही. फक्त गायीचं रक्षण करा आणि आईचं रक्षण करा. जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगात सांगितलं.
घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर. मामांच्या दरबारामध्ये सेवा असल्यामुळे अभंगाला थोडासा न्याय देऊन मामाच्या चरित्रावरती भर देण्याचा प्रयत्न काही वेळ केला. या बाळू मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर नीतीनं राहावा, नीतीनं खावा, नीतीनं जावा. हा दरबार कुणा साध्या कुठे संतच नाही, जगाच्या पाठीवर अनेक संत होऊन गेले सोबत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि भारत ही देवाची भूमी. उत्तर भागात भारताच्या गेलात तर तुम्ही अनेक भगवंताचे अवतार आहेत, परंतु हे महाराष्ट्र संतांची भूमी मधून या महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं. या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपल्याला सौरभ दादा तुम्हाला सांगतो अनेक संत झाले, परंतु प्रत्येक संताच्या दारात आपल्याला जावं लागतं. पण या जगाच्या पाठीवर एकमेव संत असा होऊन गेला ज्या संतांना आपल्या दारात येऊन आपल्याला दर्शन दिलं जातं, तो म्हणजे आमचा आत्मापूरचा बाळू मामा आहे. या बाळू मामाच्या आरतीतलं एक कडवं नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन. मामाच्या दरबारात फक्त तुमची सेवा लागते, तुम्ही श्रीमंत गरीब काही बघितलं जात नाही. असा असणारा हा आमचा बाळू मामा. या बाळू मामाचा अगदी गोड अतिशय छान मंदिर आमच्या कावळवाडवी गावामध्ये झालं. आनंद वाटला. अतिशय गोड मामांची तेजपुंज मूर्ती. मला वाटतं सर्वच देवांची दर्शन या मंदिरात आले की होते. एकदा टाळी वाजवा गावाचा. महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतोय, अनेक आळंदी तीर्थ प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो, परंतु मी पाहिल्यापैकी मला वाटतं हे पहिलेच मंदिर आहे इथं सर्व देवांची दर्शन. गावाचं अतिशय गोड नियोजन आहे. सर्वांच्या नियोजनातून चालू असलेला हा अमावस्या महोत्सव असाच पुढे चालत राहावा. मामांची कीर्ती तुमच्या माध्यमातून सर्वत्र होत आहे. मामांच्या कृपा आशीर्वादानं जीवनामध्ये काय अडचणी असतील, कारण ही बाळू मामा धनगर ही बाळू मामाचं दैवत हे भोळे. तुम्ही एका हाताने द्याल तर दोन हात तुमचेच घ्यायला कमी पडतील इतकं देण्याची ताकद आमच्या बाळू मामामध्ये, कारण ते भोळे दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती काशी विश्वनाथाचा अवतार आमचे बाळू मामा. बाळू मामाचं दैवत भोळे आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली. या मंदिराचे पुजारी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे दीपक दादा कावळे, अमोल दादा हाके देखील आहेत. सर्वच गावकरी आजचे अन्नदाते सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जर काय बोलता बोलता एखादा शब्द चुकून गेला असेल तर मोठ्या मनानं माफ करा. नसनच माफ करायचं तर तसं म्हणणार नाही मी, पण माफच करा. एकदा सर्वांनी वर हात घ्यायचे 2 मिनिटं भजन करायचं. विठोबा